गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन ऋतू सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संतश्रेष्ठ देहू निवासी श्री तुकोबाराय महाराजांचा आहे। अभंग कोणाचा आहे? श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे। आणि आज स्वर्गीय श्री कलावतीबाई यांच्या 13वीच्या उपलक्षणाने 13वीच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आणि आजचा हा योग आहे। कदाचित महिनाभरापूर्वी मी सुभाष काकांच्या घरी गेलो होतो। काकांच्या घरी गेल्यानंतर त्यावेळेस काका नव्हते। योगायोगाने मी आणि विष्णुभाऊ दोघंही आजींच्या रूम मध्ये गेलो। ज्यांच्या 13वीच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर त्याने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्याने पहिला असा मला प्रश्न विचारला मला, बरं का गावंडे हो, प्रश्न असा विचारला की महाराज म्हणे आता मला जगण्याची इच्छा नाही, आता मला म्हणे जशी मी आता चालत आहे बोलत आहे तसंच मला जायचं आहे। आजींची माळ तुटली होती, बोलू नका बरं का। आजींच्या गळ्यातील माळ तुटलेली होती तर सुभाष काकांना आजीने म्हटलं की सुभाष माझी माळ तुटली रे, मला माळ आणून दे। 85व्या वर्षी निष्ठा बघा महाराज, भक्ताचं लक्षण कसं असायला पाहिजे, भक्त कसे असले पाहिजे, भक्त निष्ठा असली पाहिजे। निष्ठा भक्तांचा स्वधर्म, भक्तांचं लक्षण भक्त त्यांना म्हणावं ज्यांचं निष्ठा आहे। वयाच्या 85व्या वर्षी गळ्यातील माळ तुटलेली आहे तर कोणताही प्रश्न नाही, अरे बाबा माझ्या गळ्यात माळ नाही, माझ्या गळ्यात माळ नाही, मला माळ पाहिजे। अपेक्षा बघा, आशा कोणती आहे? आशा अशी आहे की मला माळ, मी माळकरी आहे, मी शाकाहारी आहे, कोणत्याही प्रकारची मी मांस मत्स्य खात नाही, त्यामुळे तुम्ही मला माळ घेऊन द्या। कोणत्याही प्रकारची आशा नाही, आशाबद्ध जीवन नव्हतं। मागणी काय तर जशी चालत आहे बोलत आहे त्याचप्रमाणे माझं मरण आहे। संपूर्ण या विश्वामधील प्रत्येक मानव प्राणी काळाच्या ओघामध्ये आहे। सर्वांनी शांत राहायचंय, काही वेळापुरता सर्वांनी कीर्तन संपेपर्यंत शांत राहायचंय। कश्चित भास्कर चंड चंड किरणे संस्थापितो मूषकः संप्राप्त सिकतामयन्तु तटिनी तीरं पिपासार्पितः दुष्टस्ते दशभिषणो वीरसनो विस्तारितस्वस्फटः छायायामुपवेष्टुमस्य निकटे मूढोगतः सत्वरः।
आपल्या सर्वांना माहित आहे की कोकणामध्ये प्रत्येक घराच्या पुढे नारळाचे झाड असतात। कोकणामध्ये काय तर नारळाचे झाड। आपल्याकडे जसे एड्या बाबळीचे झाड असतात किती त्यांना सांगावं तरी शांत राहत नाही, त्याचप्रमाणे कोकणामध्ये काय असतात तर नारळीचे झाड असतात, नारळी सुपारीचे झाड असतात। आणि नारळीच्या सुपारीच्या झाडाच्या बुंद्यामध्ये महाराज खाली खोड असतो, तिथे बुंदे असतात आणि आतमध्ये छिद्र असतात। तर असंच एका नारळी सुपारीच्या झाडात एक उंदीर राहत होता। कश्चित भास्कर चंड चंड किरण हे संतापितो मोषक। आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि कोकण समुद्र किनारा, समोर समुद्र किनारा आणि किनाऱ्याच्या कोपऱ्यावर नारळाचं झाड आणि मधात वाळू, वाळू खूप अशी मस्त तापलेली होती आणि त्या नारळीच्या बुंद्यामध्ये असणाऱ्या त्या उंदराला सुद्धा तहान लागली होती। तो तहानेने व्याकुळ असणारा उंदीर आपल्या नारळीच्या बुंद्यामधून बाहेर आला आणि बाहेर समोर समुद्र, पाणी पिण्यासाठी बाहेर पडतोय, तर त्याला खूप जास्त वाळू गरम गरम लागली आणि गरम वाळू असल्यामुळे तो सावलीच्या शोधामध्ये कुठेतरी सावली मिळावी म्हणून तो समोर जाऊ लागला। त्यात त्याला एक सावली मिळाली आणि तो तिथे त्याला एकदम शांत वाटू लागला। पण ती सावली कशाची होती? ती सावली होती एका नागाची। एक नाग त्या उंदराला गिळंकृत करण्यासाठी फणा घेऊन वर उभा होता। त्या उंदराला ती सावली कुठपर्यंत शांत करू शकते? जोपर्यंत तो साप त्या उंदराला गिळंकृत करत नाही तोपर्यंत तो उंदीर शांत राहू शकतो। त्याचप्रमाणे आपण सुद्धा या संसारामध्ये कुठपर्यंत शांत राहू शकतो? जोपर्यंत कालरूपी यमरूपी सर्प आपल्याला गिळंकृत करत नाही तोपर्यंत आपण या संसारामध्ये सुरक्षित आहोत। किती वेळ सांगता येत नाही। श्रीमद भागवतामध्ये श्लोक आहे, काल वेळा मुखग्रास दास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम करो किरेन भाषितम। कालरूपी सापाच्या मुखामध्ये फसणारा हा जीव कुठपर्यंत सुखी आहे? जोपर्यंत तो काल आपल्याला गिळंकृत करत नाही तोपर्यंत आपण सुखी आहोत। प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण अटळ आहे, पण तो मरण आपल्याला कसं करायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे। आपण आपलं मरण कसं करतो, आपल्याला आपलं मरण कशा प्रकारे असायला पाहिजे, हे जर आपल्याला मरण सुधारवायचं असेल तर त्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे। जाट्यम धीरो वर्तसेन चतिवाच सत्यम, एक सुभाषित आहे की आपलं जर सत्संगती, आपण जर सत्संगती करत असू ना, सत्संगतीमुळे आपल्याला काय मिळू शकत नाही? मान वाढतो, सन्मान वाढतो, सर्व गोष्टी वाढतात, पण कशामुळे? सत्संगतीमुळे। मरण सर्वांना आहे, पण मरण आपण कशा मानवी जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी आहेत। आपण जन्माबद्दल बोलतो, जन्म असणं काय सहज आहे का सोपं आहे? पाप पुण्य गर्भामध्ये खूप सुख आहे, गर्भात काय खूप सुख आहे का? आईच्या पोटामध्ये असताना गर्भात काही सुख नाही महाराज। गर्भामध्ये सुख नाही, मनुष्य
मनुष्य सुखाची आशा करतो पण सुख त्याला मिळत नाही, शांती काही त्याला मिळत नाही. आणि सुख जर मिळवायचं असेल तर सुख मिळवण्यासाठी केवळ एकच उपाय आहे. सुखासाठी करशील तळमळ पडे तू पंढरीची जाळ एक वेळ. पांडुरंगाची उपासना करावं लागते, देवाची भक्ती करावी लागते. या संसारामधील कोणतेही लोक आपल्याला सुख देऊ शकत नाही. प्रपंचातील कोणतीही वस्तू आपल्याला सुख देऊ शकत नाही. हे सर्व माईक आहे, सर्व मोहाने प्रसिद्ध आहेत. या जगामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सर्व इच्छा इथेच राहणार आहे. धनाने भूमो पशवश्च गोष्टी. धन जेवढं काही आपण कमवतो, स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असते, पैसा कमवू सगळ्या सर्व गोष्टी याच ठिकाणी राहणार आहे. बरं, पैशाचा आपण वापर करू, घर बांधू, सर्व गोष्टी करू. आपण मेल्यानंतर आपल्या सोबत जाणार आहे का? येणार आहे का सोबत? नाही ना. आपल्या सोबत काय येतं? जेवढे काही आपण गाडी, जुना काळात लोकांकडे गाडी, बैल वगैरे असायचे, गाई असायच्या, त्यावेळेस तेच गाई बैल हे लोकांचे धन असायचे. पण आताच्या काळात काय, आपण 4 चाकी, 2 व्हीलर म्हणू, 4 व्हीलर म्हणू, ह्या लोकांच्या उपभोगाच्या गोष्टी आहेत. त्या सुद्धा आपल्यासोबत येणार आहेत का? त्या सुद्धा आपल्यासोबत येणार नाही. धनाने भूमो पशवश्च गोष्टी. बायको कुठपर्यंत राहील आपल्यासोबत? जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ती बायको सुद्धा आपल्यासोबत राहत नाही. कुठपर्यंत राहते महाराज? केवळ घराच्या दरवाजापर्यंत. बायकोची परिसीमा घराच्या दरवाजापर्यंत. बाकीचे नातेवाईक स्मशानापर्यंत. बाकी जेवढे काही नातेवाईक असतील ते स्मशानापर्यंत येऊ शकतात. आणि केवळ हा देह ज्यावर आपण जेव्हा पाड प्रेम करतो तो देह शरीर सुद्धा अग्नी ज्यावर जिथे चिता ठेवल्या जाते तिथपर्यंतच असतो. शेवटी आपल्यासोबत कोणी येत नाही, केवळ एक आत्मा तो आपल्या चांगले आणि वाईट कर्म घेऊन जन्म घेतला असतो. आपण जे काही चांगले कर्म करू, चांगल्या कर्माचा फळ आपल्याला चांगलं भेटणार आहे, तो या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी भेटणार आहे. या जन्मी जर आपण वाईट कर्म करू तर वाईट कर्माचं फळ सुद्धा आपल्याला या जन्मात नाही मिळालं, पुढच्या जन्मी हमखास मिळतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जन्म वासनेच्या संघाने होत असतो आणि जन्म आणि मृत्यूच्या भयापासून सोडविणारा एकच व्यक्ती जगात आहे. आपल्याला जर जन्म आणि मरण, मरायची तर प्रत्येकानं आहे, मरायची भीती तर प्रत्येकानं आहे, पण जन्म आणि मरण या दोघांच्या भीतीपासून जर आपल्याला कोणी सोडवणार असेल तर ते एक सद्गुरू आहे. दुःख मले तुला सद्गुरु वाचवणे सापडेना सोय धरावे ते सद्गुरु शिवाय कोणी धारणार नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीही मस्ती करू, कितीही आपण आपल्या मनाप्रमाणे वागू, जे करायचं ते करू, जे खायचं ते खाऊ, अभक्ष ते खाऊ, अपेय ते पिऊ, त्याचं फळ आपल्याला भेटणारच आहे. अरे
अरे या जन्मात मिळतो तो दारू पितो ना, तो ज्याला दारूचं व्यसन आहे ना, तो दारूचा व्यसनी माणसाचं संपूर्ण शरीर नाश पावतो. या ठिकाणी तो दारू पिऊन नाल्यात करतो, पाप करतो. म्हणून काय करतो, नाले म्हणजे नरक, नरकाची उपमा नाल्याला आहे. नालेमधले किडे त्याच्या नाकातोंडात बसतात. म्हणजे कर्माचं फळ याच ठिकाणी, पण या जन्मी याच ठिकाणी भेटतात. अभक्ष खाणारा माणूस क्रूर असतो. अरे मला साधं साधं जीवन मी आजपर्यंत जगलेत. मला माझी एक अशी इच्छा आहे की मी असं चालता बोलता माझा मृत्यू व्हावा. आपल्याला दोन गोष्टींचं चिंतन करायचं आहे. एक 3 गोष्टींबद्दल आपण चिंतन करणार आहोत. एक आहे आई, 2 आहे गुरु, 3 आहे देव. आपला एक देव करण्यासाठी पहिले आपल्याला एका सद्गुरूंपाशी जावं लागेल. गुरु कळण्यासाठी, देव कळण्यासाठी आधी सद्गुरूंपाशी जावं लागतं. आणि सद्गुरूंपाशी गेल्यानंतर सद्गुरू आणि आई या दोघांमध्ये काय समानता, सद्गुरूंकडे गेल्यानंतर ते आपल्याला देवाशी कसे भेटवतात, ह्या 3ही गोष्टींबद्दल आपण विचार करतो. अलख निरंजन शब्द ऐकुनी उचलुनी पाही माथा. जुन्या काळातली गोष्ट आहे. विदर्भातील कौंडण्यपूर नावाचं गाव होतं. काही जणांच्या मते कर्नाटकातील. अशा या गावामध्ये एका भर चौकामध्ये एकाच चौरंगाला 15-16 वर्षाचा असणारा एक बलदंड युवक, त्या बलदंड युवकाचे दोन्ही हात खांद्यांपासून आणि दोन्ही पाय मांड्यांपासून कापलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो युवक कुठून तरी त्याच्या कानावर अलख निरंजन असे शब्द ऐकू आले. त्या युवकाच्या कानावर काय शब्द ऐकू आले? अलख निरंजन. त्या युवकाच्या मनात आलं की क्वचितच आपला उद्धार करण्यासाठी गुरु महाराज आपल्या इथे आले असावे. युवक विचार करतोय की आपण असंही मरणार आहोत, गुरु महाराजांना आपण हाक मारावी. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो, वेळोवेळी बेशुद्ध अवस्थेत पडणारा तो युवक गुरु महाराजांना करून अशी हाक मारत आहे. धावत येईना, मी आलो असतो तुमच्याकडे, पण माझा काही या ठिकाणी उपाय चालत नाही. माझे हात खांद्यांपासून कापले गेले आहेत, माझे पाय मांड्यांपासून कापले गेले आहेत. मला जर चालता आला असताना मी तर तुमच्याकडे आलोच असतो. असहाय मी आहे पडलो,
ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत तो युवक कोण होता? त्या युवकाची करुण हाक ऐकून त्या रस्त्याने चाललेले जटाजूट आपल्या डोक्यावर जटांचा भार सांभाळलेले दोन महापुरुष चालले होते. एक होते मच्छिंद्रनाथ आणि दुसरे होते गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगतात, गोरक्ष देखो कौन युवक कौन करुण हाक से हमें पुकार रहा है. अरे बघ तर कोण आपल्याला बोलवत आहे. त्या चौकामधील कौंडिण्यपूर नावाच्या नगरामध्ये हजारोंची संख्या त्या युवकाच्या भोवती जमली होती. मधातून वाट काढत काढत गोरक्षनाथ त्या युवकापर्यंत पोहोचतात आणि डोळे बंद करून ध्यान लावतात. तर त्यांच्या पुढे पूर्ण असं त्या मुलाचं भविष्य, त्या मुलाचं पूर्ण भूतकाळ त्याच्या डोळ्यापुढे दिसतो. कोण होता तो युवक? कौंडिण्यपूर नावाचं एक गाव होतं आणि त्या कौंडिण्यपूर नावाच्या गावामध्ये शशांकर नावाचा राजा राहत होता. राजा खूप दयाळू होता. राजाला अवनीपुत्र म्हणायचे. अवनीपुत्र म्हणजे कसे? अन्न, वस्त्र, निवारा. म्हणजे त्या राजाच्या राज्यामधील प्रत्येक लोकांकडे अन्न होतं, मुबलक अन्न होतं, प्रत्येकांकडे वस्त्र होतं आणि प्रत्येकांना राहण्यासाठी घर होतं. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा ज्याच्या राज्यामध्ये प्रत्येक प्रजेकडे होते त्या असा जो राजा होता त्याला अवनी पुत्र असे म्हणायचे. असा तो राजा वयाची 50 ओलांडली पण मुलं बाळा काय होत नव्हते. काय करावं, खूप काही उपाय योजना केल्या. राजाला मंदाकिनी नावाची पत्नी होती. राजाने खूप देवांची पूजा केली, काही उपाय सुचेना. एकदा राजाच्या दरबारामध्ये एक महान सत्पुरुष त्या ठिकाणी आले. साधू महाराज आले. संत महापुरुषाने राजाला म्हटलं, राजा तुम्ही तीर्थाटनासाठी निघावं. तीर्थाटनासाठी निघाल्यानंतर तुम्हाला क्वचितच काही दिवसानंतर काही ना काही तुम्हाला अपत्य होईल, देवाची कृपा होईल. राजाने आपल्या मकरंद नावाच्या प्रधानाला बोलवले आणि मकरंद नावाच्या प्रधानाला राज्याचा संपूर्ण राज्यभार सोपविला. मकरंद नावाच्या प्रधानाने आपल्या राजाची आज्ञा मानली. राजाने आपल्या राज्यातील काही हत्ती, घोडे, शामियाना, काही सैनिक, मुबलक धन हे सर्व घेऊन तीर्थयात्रेला निघालेले. तीर्थयात्रेला जाता जाता राजा शशांकर कृष्णा नदीच्या काठावर आलेले आहेत. कृष्णा नदीच्या काठामध्ये संगमेश्वर नावाचे तीर्थक्षेत्र होते आणि संगमेश्वराच्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये त्या तीर्थक्षेत्रावर भगवान शंकराचे एक प्राचीन मंदिर होते. कृष्णा आणि भद्रा दोन्ही नदीचा संगम, दोन्ही नदीच्या संगमामध्ये एक मधात एक बेट, त्या बेटावर भगवान श्री संगमेश्वराचं सुंदर असं मंदिर. असा तो सुंदर स्थळ पाहून कृष्णांकर शशांकर राजाचा खूप अत्यंत आनंद झाला. त्यांचं मन त्या ठिकाणी रमलं. शशांकर राजाने विचार केला की आपण काही दिवस याच ठिकाणी तप करावे, याच ठिकाणी भगवान संगमेश्वराची उपासना करावी. पण आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची आपण दखल घेतली पाहिजे. एवढा मोठा राजा विचार करतोय की आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये, म्हणून संगमेश्वराच्या त्या मंदिरामध्ये राजांनी काही पुरोहित लोकांना, पंडित लोकांना, महाराज लोकांना बोलवले. छान असं रोज सकाळी उठावं, संगमेश्वराच्या मंदिरामध्ये जावं, भगवान श्री संगमेश्वराची षोडशोपचारे पूजा करावी. ब्राह्मणांना सांगावं, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र करा. माझ्यासाठी लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र हे अभिषेक करा. पुरोहित लोक सुद्धा त्या ठिकाणी राजाच्या आज्ञेने त्या ठिकाणी अभिषेक करू लागले. राजा स्वतः त्या अभिषेकाला बसत असे. राजा स्वतः अभिषेक करत असे. भरपूर दिवस झाले, जवळपास 6 महिने त्याने संगमेश्वराची पूजा केली, तरी राजाला काही पुत्र वगैरे काही होत नव्हते. एक दिवस राजाने विचार केला
की आपण कृष्णा नदीला स्नान करावं म्हणून तेवढ्यात एक लहानसं बालक त्यांच्या हातामध्ये येतो. राजा शशांक विचार करतो की आजपर्यंत मला असं कधीच घडलं नाही. कृष्णेत हात टाकतो तर हातामध्ये बालक. कोण असेल हा बालक? कदाचित कोणीतरी कुठून तरी वाहून आला असेल. शशांकाने त्या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण सैनिकांना, तिथे असणाऱ्या लोकांना म्हटलं की हा जर बालक कोणाचा असेल तर त्यांना देऊन द्या. तो बालक जेव्हा राणी मंदाकिनीच्या हातामध्ये आला तेव्हा मंदाकिनीचे प्रेमाश्रू डोळे आपोआप भरून आले. 50-60 वर्ष ओलांडली होती पण मुलबाळ होत नव्हते. असा त्या युवकाला महिनाभर जेव्हा कोणी विचारायला आले नाही तेव्हा शशांकर आणि राणी मंदाकिनीला वाटलं की हे बाळ आपल्याला भगवान शंकरानेच कदाचित दिले असावे. त्या बाळाला घेऊन राजा शशांकर आणि राणी मंदाकिनी आपल्या राज्यामध्ये पुन्हा येतात आणि अगदी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या बाळाचं रक्षण करतात. त्या बाळाला सांभाळ करतात. बाळ 15-16 वर्षाचा होतोय आणि राणी मंदाकिनी बिमार पडली. महाराज राणी मंदाकिनी खूप बिमार पडली. राणी मंदाकिनीने एक इच्छा व्यक्त केली की महाराज आता माझं शेवटचे दिवस आलेले आहे असं मला वाटत आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपण माझ्या डोळ्यापुढे आपल्या या कृष्णांगराचं लग्न आपण करावं. आईशिवाय या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं कोणीच नाही. कृष्णांगराचं लग्न करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये पत्रिका पाठवणे. पत्रिका मात्र कोणाशी जोडत नव्हती. 17-18 वर्षाचा तो झाला. 2 वर्ष ओलांडले. राणी खूप बिमार पडली आणि राणी मरण पावली. संपूर्ण त्या राज्यामध्ये दुःखाचं वातावरण पसरलं. ज्या बाळाला राणी मंदाकिनीने अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या कृष्णांगराची स्थिती मात्र खूपच बिकट झाली. कृष्णांगर खूप दुःखी झाला. कृष्णांगराच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. कृष्णांगर म्हणा लागला आईला, आई तुझी आठवण येते. आई तुझी आठवण येते. अगदी लहान होतो मी. माझे आई वडील कोण होते हे मला माहित नव्हतं. त्यावेळेस तू माझं संगोपन केलं असतं. कोण होतो मी, कोणाचा कोण, त्यावेळेस तू माझं सांभाळ. आजपर्यंत मला कोणी सांभाळ नव्हतं. आजपर्यंत मला माझ्या डोक्यावर तुझा हात होता. यानंतर माझ्या डोक्यावर हात कोण फिरेल. कुठे संपूर्ण जगात सर्व लोक स्वार्थी आहेत. त्या स्वार्थी जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी केवळ आई असते. वात्सल्य प्रेमाने मला कोण म्हणणार कृष्ण. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. जेवढं आपण आई वडिलांकडे नाटकं करतो ना तेवढं बायको पुढे करू शकत नाही. काय असेल तर का नाही तर अरे बाळा जेवणार आहे.
कृष्णा आई, अरे कृष्णा जेवण काय जेवतोच की नाही रे? तुला काय झालं रे कृष्णा? आता यापुढे मला कोण जेव घालणार? त्या कृष्णाची स्थिती बघा त्यावेळेस काय असेल. आपल्याही आई वडिलांवर खूप प्रेम असतो. विचार करा, एखाद्या लहान मुलाचं, लहान असा मुलगा असेल आणि लहानपणी त्याची जर आई वाढली असेल तर त्या मुलाने कोणाकडे पाहावं? कोण जीव लावतो महाराज? 2 दिवस कोणी म्हणते अरे हा लहान आहे, कोणी नाही आई नाही याला, थोडे दिवस सांभाळू, पण तिसऱ्या दिवशी त्याला तास दिल्याशिवाय राहत नाही. आई वडिलांच्या पुढे आपण सर्व नाटक करतो. आई जेवायला नाही पाहिजे, मी चपली भाकर खाणार नाही, मला पोळी पाहिजे. आज जेवणार नाही आणि कृष्णा जेवणार नाही आई. आता यानंतर माझ्यावर वात्सल्य प्रेम कोण करणार? आमच्या सुभाष काकांना त्यांच्या आईने म्हटलं अरे सुभाष, अरे आता मला नाही राहायचं रे, त्रास होतोय मला खूप. अगं आई असं म्हणू नको. सुभाष काकाने मला सांगितलं आमच्या घरी काहीच नव्हतं म्हणे, थोडीशी शेती आणि आम्ही 4 भावंड, 4 बहिणी, एवढा मोठा परिवार. आई आणि वडिलांनी आम्हाला सांभाळलं. बाबाजींची कृपा झाली. बाबाजींच्या कृपेकडे, बाबाजींच्या सानिध्यामध्ये आलो. आणि म्हणे आम्ही या ठिकाणी बाबाजींच्या मार्गामध्ये, अहिंसेचा मार्ग आणि अहिंसेच्या मार्गामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करायला लागलो. सुभाष, अरे नाही राहायचं ना मला, खूप त्रास होतोय ना मला. माझ्या घरातली माळ तुटलेली आहे, तुम्ही मला माळ आणून द्या. बाबाजींचे भक्त आपल्याला मृत्यू असं येणार नाही. ज्याप्रमाणे परिस लोखंडाला स्पर्श केल्यानंतर परिसाचा लोखंडाचा सोनं बनतो, पण परिस मात्र लोखंडाला परिस बनू शकत नाही. पण गुरु महाराज आपल्या शिष्यांना आपणासारखे करीत तात्काळ. आयुष्यभर पैसा कमवतो आपण, कमवतोय का? आयुष्यभर आपल्या मुलांसाठी मरमर करतोय, काय राहतो शेवट? अरे ज्या पलंगावर आपण असतो ना, ज्या पलंगावर आपण आयुष्यभर झोपतो ना, त्या पलंगावर सुद्धा आपल्याला ठेवत नाही अशी भयंकर स्थिती असते. खाली झोपावा म्हणतात, जीव जात नाही म्हणतात. पण सुभाष काकाने बघा त्यावेळेस काय केलं. तुला त्रास होणार नाही एवढ्या वर्षापासून त्यांचा एक नियम आहे, हरिपाठ आणि हनुमान चालीसा नित्य नेमाने वाचत असतात. आजपर्यंत मी जो काही हनुमान चालीसाने हरिपाठ वाचत असेल तर संपूर्ण पुण्य माझ्या आईला देतो, पण तिला काही त्रास होऊ नये. कोण आहे, कोण आहे, कोण करतो असं? 4 भावंड त्याचे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असतील असेच आहे. कौशल्या मातेसारखी त्यांची आई. सुभाष काकांना त्यांनी म्हटलं आई, माझं आजपर्यंत देवाला, सुभाष काकांनी म्हटलं आजपर्यंत माझं जे काही पुण्य असेल ते संपूर्ण पुण्य
मी माझ्या आईसाठी देतो, पण तिला त्रास होऊ नये अशी माझी इच्छा. एवढं प्रेम आईवर असायला पाहिजे. कोणी नाही आपल्या या जगामध्ये. कोण आहे महाराज आपलं? कोणीच नाही रे. शेवटी आपल्याला एकट्याला जावं लागतो, पण तोपर्यंत प्रपंचातच राहावं लागतं. समस्या अशी आहे की आपल्याला एकट्यालाच जावं लागतो, पण प्रपंचातच राहावं लागतं. संसार सोडून जाणार आहे का कुठे? घर सोडून जावं लागेल का कुठे? जाऊ का आपण? नाही जाऊ शकत. प्रपंचात राहूनच आपल्याला सर्व साध्य करायचं. प्रपंच सोने परमार्थ साधावा. प्रपंचात राहूनच परमार्थ करायचा. आजपर्यंत मी जो काही माझं पुण्य संचयन केलं असेल तर सर्व माझ्या आईला देतो, आणि संपूर्ण एका कोणत्याही प्रकारे आज आपण जसं म्हटलेलं आहे की मेल्यानंतर मरताना बाजीच्या खाली त्याला ठेवतात, तसं काहीच नाही केलं. केवळ आणि केवळ हरिपाठ आणि हनुमान चालीसा वाचली आणि आजीच्या तोंडामध्ये एक खडी साखराचा एक खडा टाकला. चमत्कार बघा महाराज, आश्चर्याची गोष्ट आहे. आध्यात्मिक माणसाच्या जीवनामध्ये एक विशेष अशी गोष्ट असते. सामान्य जे परमार्थ न करणारे माणसं असतात, आपले जे प्राण असतात ना, प्राण आपल्या वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. जो खूप मोठा पापी असतो, महत्वाची गोष्ट आहे बरं का, जो खूप मोठा पापी असतो, ज्याने पाप केले असेल त्याचं पाप गुदद्वार म्हणजे संडासाच्या मार्गाने जात असतात. ज्याने काहीतरी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला असेल तसे व्यक्ती, त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्याचे प्राण गळ्यामधून जातात. काही जो काही ज्ञानी व्यक्ती असतील, त्यांचे जे भजन करणार असतात, नेहमी तोंडातून देवाचं नाव घेणारे असतात, त्यांचे प्राण मुखामधून जात असतात. जे ज्ञानी भक्त असतात, ज्ञानी भक्तांचे प्राण ब्रह्मरंध्रातून म्हणजे ज्ञान चक्रातून जात असतात, म्हणजे दोन भुवयांच्या मधातून. आणि केवळ जे योगी असतात त्यांचाच केवळ प्राण ब्रह्मरंध्रातून जात असतो. आणि ज्यांचं प्राण ब्रह्मरंध्रातून जातो त्या लोकांना पुन्हा जन्म नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम, पुन्हा जन्माला येऊ शकत नाही ते लोक. या संसारे खरु दुस्तारे विषया पारे पाय मुरारे भज गोविंदम. आपलं मरण आपल्याला जर चांगलं करायचं असेल ना, असं जर आपल्याला काही त्रास न होता जर आपलं मरण आपल्याला आपल्याला जर मरण यायचं असं वाटत असेल ना, तर त्यासाठी आपल्याला एकमेव साधन करावं लागतो. तो साधन म्हणजे देवाचं नामस्मरण करायचं, भक्ती मार्ग आहे. राम राम राम
नाव म्हणता म्हणता आपला प्राण गेला पाहिजे। यम यम वापी स्मरण भाव तम तम वापी कलेवरम। ज्या प्रकारचा मृत्यूच्या वेळेस आपल्या मनामध्ये भाव असेल त्याचप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो। जन्म घेणे लागेल वासनेच्या संकेतीची झाली। जन्म वासनेच्या रूपाने ज्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणात भाव असेल त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो। आजच्या जीवनामध्ये तसं काही नव्हतं। अखंड नामस्मरण असं म्हणता येत नाही। आजचं तुमचं जीवन संपतो आणि आपलं आयुष्याचा कार्यभार संपल्यानंतर स्वतःच्या मनात अशी इच्छा व्हावी की मला हा शरीर सोडायचा आहे, त्याला म्हणतं संपवणं। आणि जो जीवन मातृदुःखम तु षण्मासम पितृदुःखम दिनत्रयम भार्य दुःखम पुनर्भार्या पुत्र दुःखम दिने दिने। आई मेल्यानंतर जवळपास 6 महिने मुलांना दुःख होतो। असं तो न भरणारा असं तो कार्य जरी असलं पण शास्त्रकार सांगतात आई गेल्यानंतर कमीत कमी 6 महिन्यापर्यंत अखंड ते दुःख असतं। मातृदुःखम तु षण्मासम पितृदुःखम दिनत्रयम। वडील मेल्यानंतर केवळ 3 दिवस। इकडे वडील वारले, अग्निसंस्कार झालं की घरी आल्या बरोबर काय म्हणतात इस्टेटीच्या गोष्टी सुरू। काय पलीकडचा वावर कोणाला देणार आहे? लगेच इस्टेटीच्या गोष्टी सुरू होतात। पितृदुःखम दिनत्रयम। 3 दिवसानंतर भावाभावात भांडणं सुरू। का? पितृदुःख केवळ 3 दिवस म्हटलेलं शास्त्रकारांनी। आपण आपल्या या माईक संसारामध्ये एवढे फसलेलो आहोत, लोकांमध्ये एवढे फसलेलो आहोत की आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रेम भाव आपल्या मनामध्ये राहत नाही। प्रेम करणारे, वात्सल्य करणारे केवळ एकाने एक जे निस्वार्थ प्रेम करणारे असतात ती आई असते आणि दुसरे संत असतात। पितृदुःखम दिनत्रयम भार्या दुःखम पुनर्भार्या। पत्नी जर वारली ना, मी आळंदीला राहत होतो महाराज, ज्या धर्मशाळेत राहत होतो ना त्या आश्रमाच्या पुढेच एक काका राहत होते, जोशी काका म्हणून नाव होतं त्यांचं। वयाचे 50 वर्ष झाले होते त्यांचे आणि 50व्या वर्षी त्यांची पत्नी वारली। पत्नी वारल्याबरोबर परत येतात की नाही तोपर्यंत दुसऱ्या लग्नाची बोलणी सुद्धा आठवली। म्हणजे भार्याचं दुःख कुठपर्यंत आहे? बायकोचं दुःख बायकोने लक्षात ठेवा, बायकोचं दुःख तोपर्यंत असतो जोपर्यंत जो नवरा असतो आपला तो नवीन बायको आणत नाही तोपर्यंत। असं मी सांगत नाही, माझ्या मताचं काहीच नाही। भार्या पुन्हा भार्या, पत्नी मेल्यानंतर दुसरी बायको आल्यानंतर पत्नीचं दुःख संपून जातो। पुत्र दुःखम दिने दिने। मुलगा जर आपला वारला असेल ना कमी वयात, जेव्हा एखाद्या मुलाचा ऍक्सिडेंट होतो, लहानपणी वागतात, तेव्हा मुलाचं दुःख कधीच न संपणारं दुःख असतो। एखादा मुलगा दिसला आपल्याला 2-3 वर्षानंतर, माझा खेळच्या असताना तर एवढाच असतात, माझी बाली असती ना तर आता लग्नाची असते।
पुत्र दुःखम दिने दिने, मुलांचं दुःख कधीही संपत नाही. पुत्र दुःखम दिने दिने असे शास्त्रकार सांगतात. कृष्णांगराच्या आयुष्यात पण अशीच वेळ आली. 6 महिने उलटले आणि कृष्णांगराचं हळूहळू भगवान शंकराच्या भक्तीमध्ये तो तल्लीन झाला. इकडे मकरंद नावाच्या प्रधानाने म्हटलं की शशांक राजा, मुलाचं लग्न जुळत नाही, आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तेवढ्यातच नाही का काही गावातील लोक मंडळी आलेत, मोठे मोठे